अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज पडून शेतकऱ्याचा जीव गेलाय. खरीप हंगामाची लगबग सुरू असताना शेतकरी संकटात सापडलेत. महसूल आणि कृषी प्रशासनानं बांधवावरती जाऊन पंचनामा करणं आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केलंय. निवेदन देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाहीये असा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संजय दरेकर यांनी केली आहे. आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे. आता भुईमुग आहे, मूग आहे, त्यानंतर फळबाग आहे. त्या फळबागाची या हवा धुवून वारा धुवून आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्याची झाली आहे. शेतकऱ्याची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे, परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही. कित्येक पोल पडले आहे, कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे, नुकसान झालं आहे. कुठं बैलं मरले आहे. आमच्या वणी भागात तर आत्ता परवाच्या याच्यात 12 बकऱ्या मरण पावल्या. त्या शेतकऱ्याला वीज पडून त्यालासुद्धा त्याचीसुद्धा हानी झाली. अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं, परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच उहापोह किंवा काही होत नाही. सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही. त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले, परंतु अजूनपर्यंत त्यांचं सर्व्हेसुद्धा झाला नाही. ही फार शोकांतिक आहे.